नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के कार्य अध्यक्ष राजेश पावड़े की ओर से युवाओं को मार्गदर्शन देने के लिए युवा संवाद मेळावे का आयोजन किया गया। कुसुम सभागृह में आयोजित इस कार्यक्रम में बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित रहे। प्रोग्राम में प्रमुख वक्ता के तौर पर स्वामी विवेकानंद करियर एकेडमी के संचालक प्रोफेसर विट्ठल कागने ने शिरकत की। बेरोजगारी, विद्यार्थी 12वीं के बाद क्या करे, नौकरी के मौके और युवाओं से जुड़े मुद्दों पर प्रोफेसर विट्ठल कागने ने उपस्थित विद्यार्थियों का मार्गदर्शन किया। कार्यक्रम में कांग्रेस पार्टी जिला अध्यक्ष हनुमंत पाटिल बेटमोगरेकर, कांग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, युवा नेता रविंद्र पाटिल चौहान, कार्यक्रम के आयोजक व कांग्रेस जिला कार्य अध्यक्ष राजेश पावड़े, एकनाथ मोरे, आनंद चौहान, डॉक्टर रेखा चौहान, संगीता राजेश पावड़े व अन्य मान्यवर उपस्थित रहे। कार्यक्रम में राजेश पावड़े की ओर से कागने सर का विशेष सत्कार किया गया। पोरं जरासं रिलॅक्स व्हायचे आणि काय असते माहिती का, विचार मंचावर बसलेले प्रत्येक मान्यवर ज्या त्या क्षेत्रामध्ये, राजकारण असो, चित्रपट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणतो, लोक म्हणतात MBBS करा, नीट करा, BMS करा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारा विभाग, शिपाई, पोलीस पाटील है ना, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, कंसात जी लागल ती। मी म्हणतो काही करा, चोर बी व्हा, पण टॉपचे व्हा, नाही तर पॉकेट मारताना पकडला आणि तुडू तुडू पब्लिक न हाणला। भंगार काम करायचं नाही। हा, तू चांगलं काम केलं, 4 पोलीसवाले तुला प्रोटेक्शन देतात भाऊ, आणि तो पॉकेट मारलं, पब्लिक हाणती तुला तुडू तुडू। त्यामुळे विनंती पोरं, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा संयम फार महत्वाचा आहे। सर्वात महत्वाची गोष्ट आहे, विठ्ठल कांगणे इथं बोलायला आला किंवा विठ्ठल कांगणे व्हायरल झाला त्याच्या अगोदर आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस सुखाची झोपण्यासाठी अनेक रात्र जागाव्या लागतात, तेव्हा ती दिवस सुखाची येते। सहज कोणाच्या नशिबात काही भेटत नाहीये। आणि मी मॅडम सांगितलं बाबा मोटिवेशनल स्पीकर, बॅनरवर टाकलं होतं प्रसिद्ध वक्ते, तर मी आवर्जून माझ्या बांधवांना सांगतो, इथं बसलेल्या बहिणींना पण सांगतो, मी काही प्रसिद्ध व्याख्याता नाही। आय एम नॉट मोटिवेशनल स्पीकर, आय एम जस्ट ॲज अ टीचर। मी काय व्याख्याता नाही, वक्ता नाही, प्रबोधनकार नाही, कीर्तनकार नाही। कालच परवा मी बाबाचा व्हिडिओ घेतलाय, कारण बाबाचे प्रकार आले, पंखा थांबवणारा बाबा, खटाड 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 झोप। बाबाचा प्रकार आला, दारू सोडवणारा बाबा, रप्पा रप हाणायला ती। एक बाबाचा नवीनच प्रकार आला, ते घुंगट टाकते मधात म्याओ म्याओ। अरे म्हणजे याच्यातून कुठतरी आपल्याला पुढे जायचंय पोरो। 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, जगानं आपल्याला एंटरटेनमेंट आणि कॉमेडियन मध्ये घेऊ नाही, आपल्याही अस्तित्वाची परख या महाराष्ट्रात राहिली पाहिजे। 393 वर्षानंतर चौकात चौकात आपला बाप उभा आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लखलखती तलवार आहे, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज। अरे ते आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून आपल्याला एंटरटेनमेंट मध्ये काय, आता भरपूर जणांनी सांगितलं, कारण काय व्हायला माहितीये का, आपलं पोरग सध्या रिअल लाईफ मध्ये बेजार आहे, त्याची रिअल लाईफ महत्वाची आहे। मी कार्यक्रमाला गेल्यावर एका ठिकाणी बॅनरवर नाव टाकलं रील स्टार, मी त्याला म्हणलं पहिले बॅनर काढून टाक, ते भिकारचोट चाळे मला सहन होणार नाहीत, डायरेक्ट बॅनर काढून टाक। का? अरे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची परख असली पाहिजे, आपण जे काम करतो ते नेक करता आलं पाहिजे। महाराष्ट्रात लाखो क्लास घेत असतील, त्याच्याशी मला घेणदेण नाही, पण ज्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्याला मोठं केलंय, त्यांचं कुठलंही आंदोलन असो, कुठलाही लढा असो, त्याच्यात भाऊ या नात्यानं तुमच्या पहिले पुढे असेल। आणि हे का बोललो मी, काल परवा आज नांदेडचं काहीतरी जालन्याचं मॅटर झालं, महाराष्ट्रात 2000 पोरं दररोज फोन करतात, ते फोन याच्यामुळे करतात, त्यांच्यापर्यंत जावं लागते। आजकाल जो तो उठो भाषण देतो, वक्ते म्हणून तयार आहेत, जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज बोलबच्चन दिल्या जातात, तरी सुधारणा धतुरा काहीच नाही, काही होणार नाहीये। ज्या देशामध्ये बोलबच्चन दिल्या जाते त्या देशामध्ये अरे क्लास लावले लोक आहे ना, भाषण कसं करायचं याचा क्लास, भाषण कसं करावं है ना, बॉडी लँग्वेज पाहिजे, राहणीमान पाहिजे, टापटिक पाहिजे, काही धतुरा पाहिजे नाही, तुझ्या मनात रियालिटी पाहिजे, तेव्हा डोक्यावर लोक घेतात तुला। आणि लोकांनी ते केलं आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं होतं। 18-19 तारखेला तुमचा परभणीला पेपर आहे पोलीस भरतीचा, अंदाजे अनुमान गव्हर्नमेंटचा आहे, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय बस स्टँडच्या बाजूला, नेमकंच ऍडव्हान्स त्याला दिलंय, तुमच्या खाण्यापिण्या राहण्याची सर्व व्यवस्था तुमचा भाऊ करणार आहे। आणि हे का करायलो हे बी लक्षात घ्या, मला नेता व्हायचं नाही,
पण नेत्यापेक्षा मी सध्यात भारी आहे. मला कुठलंही वेद आमदारकीचं नाही, कशाचं नाहीये. आणि आमदारकीला असेल किंवा नेत्यामध्ये आपली जे लोक आपली गुणवत्ता ओळखतात, आपल्यासाठी लढा देतात, मग ते राजेश भाऊ आहेत, त्यांना तिथपर्यंत पाठवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांनी करायचं. ते तुमचं काम आहे. प्रत्येकच जण राजकारणात गेला तर मग हे तुम्हाला शिकवायचं कोणी? तुम्ही बिघडल्यावर तुम्हाला शिवा कोण द्यायच्या? आणि म्हणून मी म्हणताना म्हणलो की ताईला पण म्हटलं की बाबा पण वक्ता व्याख्याता नाहीये, कारण जगातला एकमेव देश आहे. मी अनिल सरांचा एका कार्यक्रमात भाषण ऐकताना पाहिलं की जो माणूस तळमळीनं बोलतो आणि बोलतो तशी कृती करतो, त्या माणसाला डोक्यावर घ्या. नाहीतर पोपटपंची बोलबच्चन करून भाषण शिकून तुम्हाला इमोशनल करणारे लोक या देशात झाले. मायबापावर बोलले तू कोमात, 15 मिनिटांनी विसरून गेला मग माय काय करते बाप काय करते. इथं असा कोणी पालक हे एखाद्या दुकानावर काम करतो, त्या पालकांनी नम्रतेनं उभं राहा. तुमचा मुलगा म्हणून मला विचारायलो फक्त. एखादा पालक आहे जो एखाद्या दुकानावर काम करतोय, ए गध्या पालक म्हणलो मी केळ्या, त्याचं लग्नच नाही धतुऱ्यान त्याला घाल उभं करायला. अरे थोडा सेन्स आपण चालू काय. एखादा पालक जो काम करून आपल्या लेकरांना शिकवतो त्या पालकाने फक्त उभं राहा. विनंती आहे तुम्हाला. हे का कशामुळे विचारलं लक्षात घ्या. राईट. आपल्या कार्यक्रमाचं नाव पोरं युवा संवाद आहे. मी तर स्पर्धा परीक्षेवर बोलायला आलो. युवा संवाद कार्यक्रम आहे. आणि आपली लढाई काय माहिती आहे का? आपल्या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे अनिल सर, ज्यानं मार खाल्लाय आणि ज्यानं मार खाऊन आले हे दोघं एकमेकाला भाषणं देतात. ज्यानं बेमोत मार खाल्लाय आणि एक नेमकं ज्याचे ओळख बुजायला आलेत ते दोघं एकमेकाला भाषणं देतात. आणि म्हणून आपल्या देशाची परिस्थिती बदलायची असेल तर एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नाहीत. त्यासाठी रणरणत्या उन्हात फिरावं लागते. आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आणि म्हणून मी काय विचारलं की बाबा जो एखादा पालक एखाद्या किराणा दुकानावर कपड्याच्या दुकानावर काम करून त्या लेकराला शिकवत असेल तर त्या लेकरांनी कुठल्याच जगातल्या चित्र विचित्र चाळ्यामध्ये गुंतता कामा नये. तुम्हाला जगात कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कुठल्या मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ज्याचा बाप एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करतो, ज्याचा बाप एखाद्या किराणा दुकानावर काम करतो, तो दुकानदार एखाद्या गल्ल्यावर बसलेला असतो आणि आपल्या बापाला ऑर्डर देतो, ती हे ऑर्डर पाय, त्यांचं काय आलं पाय, ते पुढ्या बांध, ती बॅग पॅक कर. तेव्हा आपल्या बापाचा मान सन्मान पाहायचा, बापाची बनेल पाहायची, बापाची काम करण्याची प्रवृत्ती पाहायची. आणि 1 महिना झाल्यावर आपला बाप कसा झेक मारून त्या माणसासमोर पैशाची विनंती करतो. अरे हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे. याला कोणत्या चायऱ्या गैऱ्याच्या भाषणाची गरज नसते. म्हणून सांगितलं की ती गरिबी आपल्याला ओळखायची, तो लढा आपला आहे. हे पोलीस भरती म्हणून मॅटर नाही. पोरं एक आवर्जून विनंती सांगायलो, काही करा, कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला इथं कुठल्याही फील्डमध्ये गेले मॅटर नाहीये, पण ज्या परिस्थितीत तुम्ही गेले ती परिस्थिती तुमच्या ध्यानात असणं गरजेचं आहे. मला क्लासमध्ये 3,000 रुपये फीस भरली नाही म्हणून जेव्हा परभणीतल्या एका शिक्षकांनी वर्गातून उठून दिलं होतं, मला एक मुलगी आहे तिची शपथ घेऊन सांगतो, माझ्या क्लासला आय कार्ड बी नसते. कोण बसते माहीत नाही, कोण कोणत्या बॅचला बसते माहीत नाही, कोण फीस भरली माहीत नसते, वर्ष देणारा बराबर देते. 34,000 रुपयामुळे आपल्याला आपलं सामान क्लासमधून बाहेर फेकावं लागलं होतं. एका महिन्यामध्ये म्हणजे 13 दिवसात 100 रुपयाच्या बॅचनं कांगणे सरला 1,17,00,000 रुपये दिलते ना. जे पैसे मी 50 वेळा मोजू लागलो हे खरंच एवढे आहेत का? एक दशक शतक तवा मग पक्क झालं. म्हणजे काहीच नाही. जगासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. वरचा बराबर देतो, फक्त नीतिमत्ता चांगली ठेवा. राहिली गोष्ट भाषण बिषण तर आवर्जून सांगतो. मला सांगा जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत रे? जोरात सांगा. आता तुमच्यातला जोश पाहायचा आहे. कळलं का? आपण तरुण आहात ना. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. आपण तरुण आहेत ना. एकदा विचार मंचासाठी जोरदार टाळ्या होत्या. हजारो विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल, नीट घोटाळा असेल, तर या संदर्भात काँग्रेसचे सर्वेसर्वा राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना
आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील त्याच्यानंतर सरकार असेल त्या यंत्रणा काय चुकाल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा. सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बा येणाऱ्या काळात ह्या पेपरफुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा, त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता. कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता. कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे. धन्यवाद. आज 10 तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि झाला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे, प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला. या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरेसाहेब, एकनाथराव मोरेसाहेब, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, यशपाल सावंत, प्रफुल्ल सावंत हे सर्व मंडळी, डॉक्टर निखाते, रेखा चव्हाण, सौ संगीता राजेश पावडे, संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व आल्या होत्या. आणि हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बेरोजगारी, युवकांनी 12वी नंतर काय करावं, पालक विद्यार्थ्यांचा संवाद या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरेसाहेब, आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास 2 तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरिबी असो, विद्यार्थ्यांनी कसं वागावं, स्पर्धा परीक्षामध्ये कसं राहावं, या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं. आणि या कार्यक्रमाला जवळपास 3,000 ते 4,000 विद्यार्थी आणि पालक कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला. त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.